पहिला चेंडू पडतोय, यावेळेला ओव्हरपिच चेंडू भिरकावून लावलाय, नवीन चेंडू आहे आणि पहिल्या चेंडूवर प्रशांतचं मात्र स्वागत. आपण बघतोय कर्णधार यावेळेला पुन्हा एकदा तुफानी फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू तितक्याच वेगाने काढतोय आणि यावेळेला गोलंदाज मात्र कमबॅक करतो चेंडूवर. निर्धाव चेंडू, धावसंख्या झाली ती बिनबाद 12 संगम संघाची. इलाइट संगम संघ कर्णधार स्वतः मैदानात ओपनिंग साठी आलेला आहे. यावेळेला रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न, मला कुठेतरी खंत वाटते कारण आपल्या जर 2 चेंडू 2 षटकार आलेत, कुठेतरी 12 धाव फलकार लागल्यात पहिल्या षटकात, तर आपण अशा प्रकारची खेळी करणं गरजेचं नाही. पॉवर प्लेचं षटक आहे, आपण गॅप मध्ये जरी चेंडू खेळले तरी कुठेतरी धावा मिळू शकतात, तर एक कर्णधार म्हणून जबाबदारी खेळी केली पाहिजे. यावेळेला पुन्हा एकदा आओ देखना ताव, खाली हातोडा. आपण बघतोय लव्हार जसे हातोडा ठोकतात तसेच ठोकण्याचा प्रयत्न आहे विघ्नेशचा. 2 षटकार मारलेले आहेत, कुठेतरी संयमी खेळी खेळणं गरजेचं आहे कारण आज हा सामना जो आहे तो इम्पॉर्टंट आहे, कारण सुपर 12 मधून तुम्ही सुपर 6 मध्ये जाणार आहात आणि बक्षीस पात्र होण्याची एक संधी आहे. तीन षटकार आलेत. या षटकारांसाठी प्रत्येक षटकारासाठी इलाइट संगमला बक्षिसांची खैरात आलेली आहे. आपल्या ग्रुप ग्रामपंचायत खंडाळ्याचे माजी उपसरपंच अशोकजी थळे अण्णा यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर 3 षटकार तर विघ्नेशच्या बॅट मधून आले. स्वतः कर्णधाराने आज आपल्या संघाला बक्षीस पात्र करण्याची धुरा सांभाळलेली आहे आणि यावेळेला मैदानात बघतोय पहिलं षटक प्रशांतचं जर 3 षटकार ठोकून 18 धावांचं गेलेलं आहे, तर स्वतः कर्णधार मंगेश मात्रे मैदानात गोलंदाजी मार्कवर आणि आपण बघतोय विकेटच्या मागे अध्यक्ष स्वतः प्रफुल्ल पाटील यांनी विकेटच्या पाठची धुरा सांभाळलेली. आपण क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, क्षेत्ररक्षण बघतोय तर क्षेत्ररक्षण अशा प्रकारचं आहे की बघतोय आपण एक मिडॉन आणि मिडॉनला एक क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, 30 यार्ड मध्ये आपण बघतोय 3 क्षेत्ररक्षक, एक सिली पॉइंटला आहे, गल्लीमध्ये एक आहे. यावेळेला खोलात टाकलेला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे नक्कीच तैनात असेल. एका धावेवर समाधान, दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न होता विराजचा, परंतु क्षेत्ररक्षक चांगला आहे. योगेश तिथे क्षेत्ररक्षक होता, एकाच धावेवर समाधान. धावसंख्या झाली ती 19. नक्कीच आज डीजेला मात्र वारंवार वाजावं लागणार आहे कारण प्रत्येक खेळाडूने एक निर्धार केलेला आहे की आपल्या संघाला जास्तीत जास्त धावांचा डोंगर रचून समोरच्या संघाला कसं नमवता येईल ही झुंज आज पाहायला मिळणार आहे या क्रिकेट मैदानात. आपण बघतोय सुंदर असं हे मैदान, क्रीडा संकुल नेवली संगमचं तिथे या गाजणाऱ्या 4 दिवस. या वेळेला मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट, हा नक्कीच कुठेतरी
वीक पॉइंट ठरेल विघ्नेशचा, कारण आपल्या स्कोरबोर्डवर जर धावा बघितल्या तर दुसरं षटक चालू असताना 19 धावा आहेत. कुठेतरी एकेरी धावा सुद्धा आपण जमवाव्या लागतील, कारण आपण एक जबाबदार कर्णधार आहोत किंवा जबाबदार खेळाडू आहोत. तर आपल्याला एक सन्मानजनक स्कोर या स्कोरबोर्डवर जर ठेवला नाही तर नक्कीच मंगेश आणि प्रफुल्ल पाटील हा संघ आपल्यावर वर्चस्व गाजवेल. यावेळेला शेपड होऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु स्लोअर वन आपण बघतोय. जर विघ्नेश जर यंग खेळाडू असेल, त्याने जरी 3 षटकार मारले असतील पहिल्या 6 चेंडूंमध्ये, तर मंगेश मात्रे हा आपल्या अलिबाग तालुक्यातला एक गुणवंत खेळाडू आहे. त्यानं चांगल्या टुर्नामेंट, मोठमोठ्या टुर्नामेंट जर बघितल्या तर प्रकाश झोतातील देखील टुर्नामेंट खेळलेले आहेत आणि चांगले इतिहास त्याच्या नावावर आहेत या क्रिकेट अलिबागमध्ये. तर अशा खेळाडूकडे भरपूर क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्या अनुभव पणाला लावून आज तो क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजी करतोय. नक्कीच पहिल्याच 6 षटकात त्याने बघितलं, हेरलंय की विघ्नेश हा कोणत्या प्रकारचे चेंडू सीमा पार पाठवतोय आणि तशा प्रकारची गोलंदाजी न करता त्या गोलंदाजीमध्ये फेरबदल करून विघ्नेशला इथे मैदानात थांबवलेलं आहे. यावेळेला फुलटॉस चेंडू आपण बघतोय, पंचांच्या डोक्यावरून स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स, क्षेत्ररक्षक पुन्हा येतोय. योगेशचा चांगला कमबॅक, पूर्वी 2 धावा पूर्ण, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या झाली ती दुसरं षटक चालू असताना 21. कुठेतरी 4 चेंडू खर्च केले गेलेत मंगेशच्या षटकात आणि 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. विघ्नेश एक चांगली धावसंख्या उभारतोय आतापर्यंत. वैयक्तिक मला वाटतं 20 धावांवर खेळतोय. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू इनस्विंग होतोय. विकेट किपर प्रफुल्ल पाटील मात्र विकेटच्या पाठी चांगलं काम करते. प्रफुल्ल पाटीलचं जर आपण हिस्ट्री काढली तर आपण बघितलं, पहिल्या 26 जानेवारीच्या दिवशी सामना होता आणि जो गेलेला सामना होता तो त्यांनी आपल्या संघाच्या खिशात आणून ठेवला होता. 3 षटकार ठोकले होते दणदणीत आणि सामन्याला सुपर 12 मध्ये पोहोचवलं होतं तोच प्रफुल्ल पाटील. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या नादात आपला सामना जड करतोय. खरं तर अशा खेळीची गरज नसताना सुद्धा कर्णधार स्वतः जर असा उतावळापणा जर मैदानात करत असेल तर आपला संघ नक्कीच अडचणीत येऊ शकतो. हरीश 1 मिनिट थांबवतोय. 3ऱ्या नंबर साठी जो सामना आहे त्यांनी सुद्धा तयारीत राहायचं आहे. कार्तिक 11 खंडाळे वर्सेस स्मार्ट ग्रुप कारले. ओव्हर टू हरीश. धन्यवाद सुभाष. नक्कीच इथे धावसंख्या झाली ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा. पहिल्या षटकात आपण बघितलं होतं तर धावा आल्या होत्या 18. 3 षटकार ठोकले गेले ते विघ्नेशच्या बॅट मधून आणि दुसऱ्या षटकात बघितलं तर धावा आल्या त्या 3. एक चांगलं षटक मंगेश मात्र एक कर्णधार, जबाबदार कर्णधार म्हणून त्याने स्वतःच्या खांद्यावर आपल्या संघाची जबाबदारी घेतली आणि यशस्वीरित्या आपल्या संघाला एक कमबॅक करून दिलाय. आणि पुढील षटक आपण बघतोय मैदानात तर संतोष निलंगे आपण बॉलिंग मार्कवर बघतोय. त्याला एक चांगलं नाव दिलेलं आहे साऊथ आफ्रिकन खेळाडूचं. तोच यावेळेला चेंडू बॅटची इनसाइडच घेतोय आणि मंगेश मात्र इथे कोणती चूक करत नाहीये. एक मोठा धक्का बसलाय विराटच्या स्वरूपात. मित्रांनो सांगू इच्छितो की मैदानात जेव्हा आपण क्रिकेट खेळत असतो त्यावेळी शतक ठोकणारा, शतक जरी कोणी ठोकलं तरी ते इम्पॉर्टंट, त्याची खेळी कशा प्रकारची आहे ते इम्पॉर्टंट आहे. कारण मैदानात जर चांगला स्कोर आपण जर आपल्या बॅट मधून षटकार येत असतील तर आपण एक जबाबदारीने सुद्धा खेळ खेळला पाहिजे, तरच आपण चांगला खेळाडू, एक सर्वोत्तम खेळाडू होऊ शकतो. इथे मात्र 1 बाउन्स चौकार मिळतोय कव्हरच्या डोक्यावरून. यावेळेला मात्र
नियम क्रमांक 22 लावतात पंच. स्वेर चेंडू, वाईड चेंडू, एक धाव नक्कीच येते आणि धावसंख्येत स्थिरावते. धावसंख्या झाली ती 26. तर नक्कीच आपण कित्येक सामने बघितले. काल एक सामना बघितला होता, जवळ तब्बल 42 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेला सॉफ्ट डिसमिसल होण्याची शक्यता आणि फलंदाज बाद. गावंड या कर्णधाराला एक सूचना देतोय, तुमचा जो प्रतिनिधी आलेला आहे त्याला कोणाचीच नावं माहिती नाहीये, तर एक चांगला प्रतिनिधी असेल तर त्याला पाठवा, कारण आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला सुद्धा एक पारितोषिक ठेवलेलं, तर झेल कोणी घेतलं त्याची नावं, याला कुठल्याच खेळाडूची नावं माहिती नाहीयेत. प्रतिनिधीला तुमच्या नावं माहिती नाहीत कोणाची आहेत ती. पुन्हा एकदा धावबाद होण्याची संधी. 2 धावा. कृपाळनी झेल घेतला. धावसंख्या झाली ती 28 धावा. धावफलकावर कुठेतरी थोडासा संत गतीने सामना शांत चाललेला आहे. कर्णधार अजून मैदानात आहे, सलामीला आलेला. यावेळेला आवडपीत चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटची इन्साइड घेते. पुन्हा एकदा कृपाळ येतोय. डीजे आपण बघतोय इथे पुन्हा एकदा विकेट्स मिळालेले गोलंदाजाला संतोष निलंगे. हा मात्र पुन्हा एकदा हवी होतोय फलंदाजी मार्कवर. आपण बघतोय फलंदाजीला आलेला आहे स्वप्नील बाणे. यावेळेला सुरेख चेंडूने आपलं षटक क्रमांक 3 संपवले. धावसंख्या झाली ती 28. आपण बघितलं तर माझ्या बाजूला स्कोरर आहेत, युट्यूबचं माध्यम आहे, कल्पेश आहे, महेश पाटील इथे अनुभवी खेळाडू आहेत. पहिलं षटक टाकलं गेलं होतं महेश, 18 धावा आल्या होत्या. दुसरं षटक टाकलं गेलं, 3 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, 21 झाल्या होत्या. या षटकात 7 धावा खर्च केल्या, म्हणजेच कुठेतरी जो सरासरी होती 18 धावांची कुठेतरी डाऊन होत गेली आणि आपला संघ नक्कीच एक अडचणीत आणून पोहोचलाय. यालाच कारण की आपण जर स्वतः कर्णधार या स्वरूपाने जर खेळत असतो त्यावेळी आपल्या बॅट मधून जर षटकार आले असतील तर कुठेतरी एकरी आणि दुहेरी धावा सुद्धा घेतल्या पाहिजेत, कारण समोरचा येणारा गोलंदाज तो इतका हलका नसतो किंवा सोपं नसतं. कारण प्रत्येक जण आज या मोठ्या स्टेजवर येऊन खेळत असताना प्रत्येक खेळाडूच्या मनात कोणतं नाही कोणतं गेम प्लॅन असतंच, कारण आज हा सामना जो आपण खेळतो तो सुपर 12चा आहे. याच्यानंतर आपण जिंकलो तर बक्षीस पात्र होणार आहोत आणि याच परिस्थितीत प्रत्येक संघ हा पूर्णपणे आपल्या मनाची आणि स्वतःचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स याची तयारी करून आलेला असतो. अंतिम षटक येतोय मैदानात. गोलंदाजाचं नाव काय? प्रफुल्ल आपण बघतोय वाडगाव गावातील हा सुपुत्र आहे प्रफुल्ल. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक अशा प्रकारचे असेल. 27 धावा धावफलकावर लागलेले आहेत, 28 धावा धावफलकावर लागलेले आहेत आणि यावेळेला विघ्नेश स्वतः कर्णधार स्ट्राईकला आहे. यावेळेला विघ्नेश भिरकावून लावतो षटकार. बॅकवर्ड शॉट लेगला हा षटकार गेलेला पाहतोय आपण. डीजेला विनंती. तिथे आपले सन्माननीय मंगेशजी गोंधली सॉरी अनंतजी गोंधली यांचं तिथे बॅनर लागलेला आहे.
धावसंख्या झाली ती 34. नक्कीच हे षटक मात्र मोठं होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा यावेळेला झेल सुटतोय. चेंडू इनसाइडच घेतोय मंगेश मात्रे. मात्र कर्णधार विकेटच्या पाठी आपण बघतोय. विकेट किपर चेंज झालाय. धावसंख्या झाली ती 35 धावा. कुठेतरी अजून 15 ते 16 धावांची आवश्यकता आहे. एक चांगला फायटिंग स्कोर पाहायला मिळेल मैदानात. या वेळेला मात्र झेल सुटतोय. 2 धावा. यावेळेला मात्र स्वप्नील बाणेच्या बॅट मध्ये तो षटकार. खूप वेळानंतर हा षटकार पाहायला मिळाला आपल्याला. स्वप्नील बाणेच्या बॅट मधून हा षटकार नक्कीच इम्पॉर्टंट होता. येणं गरजेचं होतं कारण एक संघ थोडासा अडचणीत होता. धावसंख्या झाली ती 43. किती चेंडू शिल्लक आहे? 2. या चेंडूता पुन्हा एकदा येतोय षटकार. मिड ऑफच्या वरून षटकार. बुलेटचं गिअर चेंज झाले तर स्वप्नील बाणे मात्र इथे हावी होते प्रफुल्लवर. तिसरा षटकार येतो या षटकातील आणि धावसंख्या झाली ती 49. नक्कीच कुठेतरी त्या 15-16 धावा कमी पडत होत्या. त्या धावांची पूर्तता केली. अंतिम चेंडू आहे यावेळेला. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. बघतोय आपण शॉर्ट मिड ऑनला चेंडू. व्हॉलेंटियर्स लाईन आहे का तिथे? डिसिजन पंचांनी इथे चेक करून द्यायचा आहे. चेक करा पाहिजे तर चेक करा. चेक करा षटकार आहे का काय? किती धावा आहेत त्या? धावून किती धावा काढलेल्या आहेत? ओके. तर 4 षटक कंप्लीट झालेत. एक डिसिजन येणं पेंडिंग आहे. अंतिम चेंडूवर षटकार होता की फलंदाज धावबाद झालाय का? किती धावा येतील त्या काउंटिंग केल्या जातील. पन्नाशी तर पलटलेली आहे. हरेश 1 मिनिट थांबवतो. यानंतर होणारा सामना कार्तिक 11 खंडाळे वर्सेस स्मार्ट ग्रुप कारले. चला दोन्ही संघ नायकांनी इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकीसाठी ओव्हर टू हरेश घरत कॉम्बॉक्स. थँक्यू. मंगेश राऊत यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय श्री गणेशाच्या प्रतिमेस पुष्पहार
प्रदान होत असताना त्यांच्या समवेत असोसिएशनचे सदस्य विजय पाटील सर धावून किती काढल्या धावा? 2 ना? ओके, 2च धावा आहे, षटकार नाही आणि एक रन आउट आहे ना? ओके. विघ्नेश आउट झाला. तर या 2 धावनिशी धावांचं समीकरण चेंज झालंय. धावा झाल्यात त्या धावफलकावर 51 धावा झाल्यात आणि 52 धावांचं लक्ष आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, मंगेश राऊत, माजी उपसरपंच अशोक थळे, गणेश पाटील, मानतर्फे झिराडचे माजी सरपंच महादेव म्हात्रे, माजी सैनिक म्हात्रे साहेब व इतर सर्व मान्यवर, उपाध्यक्ष, माजी उपाध्यक्ष, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सागर गुरव, या सर्वांचं माझ्या शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतो. आपण नंतर स्वागत समारंभ करणार आहोत. विश्वनाथ म्हात्रे इतर सर्व मान्यवरांचं आपण नंतर रिसर यथोचित स्वागत करणार आहोत. ऑल टू कॉम्बॉक्स. मंगेश म्हात्रे आणि योगेश पाटील भगत सॉरी. तर 52 धावांचं लक्ष आहे. माझ्या इथे समालोचक आलेले आहेत. जितू म्हात्रे आमच्या असोसिएशनचे लाडके समालोचक, एक वरिष्ठ खेळाडू. या मैदानाचा चांगला त्यांना अनुभव आहे. या मैदानात मी लहान असताना खूप काळ क्रिकेट खेळलेले आहे. एक चांगले उत्तुंग आपल्या तळवली गावचे विकेट किपर्स आणि एक स्टडी फलंदाजी काय करायची असते मैदानात, जे काम मिडल मध्ये येऊन आपल्याला सेटल होऊन जी एकेरी दुहेरी धावसंख्या कशी उभारायची असते हे या खेळाडूंना नक्कीच प्रत्येक खेळाडूला त्यावेळी शिकवलेलं होतं. आणि अशा प्रकारचे एक वरिष्ठ खेळाडू आमच्या इथे समालोचन कॉम्बॉक्स मध्ये आलेले आहेत. तर पहिलं षटक मी करतोय जितू दादा. तर 52 धावांचा पाठलाग करायला आपण बघतोय. मैदानात येतोय तो मंगेश म्हात्रे. मंगेश म्हात्रे नुकताच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळून आलेला हा खेळाडू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी खेळलेला खेळाडू आहे. अलिबाग प्रीमियम लीग खेळलेला हा खेळाडू आहे. रायगड प्रीमियम लीग खेळलेला हा खेळाडू आहे. भरपूर प्रीमियम लीग खेळून हा मैदानात आपण बघतोय खंडाळा पंचकृषी प्रीमियम लीग खेळण्यासाठी सज्ज झालेला हा खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये तर आपले वर्चस्व त्याने गाजवलं होतं. 3 धावा खर्च करत एक चांगलं षटक पाहिलं. यावेळेला मात्र गुडलेन स्पॉटवर टप्पा खातो, चेंडू जातो थेट विकेट किपर विघ्नेशच्या हातात. गोलंदाजचं नाव काय रे? निखिल येतोय बॉलिंग मार्कवर. 52 धावांचा पाठलाग आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं सजवलेलं आहे. यावेळेला जाळे विणलेलं आहे. तिथे बघतोय आपण झेल. चेंडूवरच मंगेशला बाद करतोय. हॅलो, चला यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांना मी आमंत्रित करतो. कार्तिक 11 खंडाळे आणि स्मार्ट ग्रुप कारले लवकरात लवकर या मित्रांनो. मी वारंवार तुम्हाला पुकारतो. मी सन्माननीय माजी उपसरपंच अशोक नारायण थळे सरांना नम्र विनंती करेन की टॉच करण्यासाठी यायचं आहे. दरम्यान मी प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या सौभाग्यवती अश्विनी मंगेश राऊत की आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला दोन्ही संघांना मी वारंवार पुकार देतो. चला प्लीज लवकर या. अक्षय मैदानात आलेला आहे. पहिल्या चेंडूवर आपण बघतोय 4 धावा. यावेळेला खोलात टाकलेला चेंडू अतिउत्साह आपण बघतोय मैदानात. या अतिउत्साहात तर आपण स्वतःचं नुकसान सुद्धा करू शकतो. अतिरिक्त धावा वाचवणं गरजेचं आहे. 52 धावा आहेत तर इथे मोठे फटके मारण्यापासून फलंदाजाला विंचून ठेवावं लागेल आणि
अतिरिक्त धावा देण्यापासून तर सुद्धा विंचूर ठेवायला लागेल, तरच आपण सामन्यामध्ये परत येऊ शकतो. एक चांगली सुरुवात मिळालेली आहे इलाइट संगमला. 4 धावा धावफलकार लागल्यात. पॉवर प्ले मध्ये एक सुरेख गोलंदाजी. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून लावलाय. आपण बघतोय कव्हर पॉइंटच्या वरून जातोय चेंडू. 4 धावा. चला लवकर या दोन्ही संघांच्या संघनायकांनी. यापुढील संघनायकांना माझी नम्र विनंती आहे की लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या. उशिरा झाला तर तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. मी वारंवार सूचना देतो, तुम्ही लवकर येत नाही. आपल्याला आजचे सामने खूप महत्वाचे आहेत, हे याचं भान राहू द्या. धन्यवाद. आपण बघितलं एक मिड विकेटला चौकार गेला होता, थोडीशी गोल्यामध्ये चूक झाली होती. तर यावेळेला पुन्हा एकदा आपण बघतोय एक झेलची संधी होती, परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. षटक क्रमांक 1 संपले. धावसंख्या झाली ती 9 धावा. तर 9 धावांची सरासरी ही कमी पडणार आहे. पुढे की त्याला दे. निखिल, आपण बघितलं निखिलच्या षटकात एक सफलता नक्कीच मिळाली. 9 धावा खर्च केल्या, 2 चौकार आलेत. दरम्यान आपण पाहतोय या दोन संघांमध्ये, अर्थात कार्तिक 11 खंडाळे आणि स्मार्ट ग्रुप कारले, यामध्ये कार्तिक 11 संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. अभिनंदन व दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. माझी उपसरपंच सन्माननीय अशोक थळे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. विघ्नेशचा चेंडू. यावेळेला मात्र झेल. स्वेर चेंडू. सुरेख चेंडू. कृपाल आले ना बॅटला. कृपालला मात्र जागा ठेवलं. एक अष्टपैलू कामगिरी करताना आपण बघतोय इलाइट संगमचे कर्णधार विघ्नेश, ज्यानं फलंदाजीमध्ये सुद्धा एक चांगला हातभार लावला. तब्बल 4 षटकार त्याच्या बॅट मधून आले आणि ते गोलंदाजी करत असताना सुद्धा चांगली सुरेख गोलंदाजी. यावेळेला फुलटॉस चेंडू. झेल होते का? एक सुवर्ण संधी होती, चांगला प्रयत्न होता, परंतु तिथे कुठेतरी मिस झेल होतोय. खर तर धावसंख्या झाली ती 12 धावा धावफलकावर आल्यात. स्वेर चेंडू.
यावेळेला पुन्हा एकदा झेलची संधी आहे. लेग स्लिप मध्ये आपण बघतोय तर अध्यक्षांसाठी एक सुवर्ण संधी आहे. पहिला षटकार मारला तर महेश पाटील यांच्याकडून 200 रुपये आणि विघ्नेशसाठी सुद्धा महेश पाटील सदस्य असोसिएशनचे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जर विघ्नेशनी विकेट काढली प्रफुलची आणि प्रफुलनी जर विघ्नेला षटकार मारला तर प्रत्येकी 200 रुपये. आणि अरुण गोंदली यांच्याकडून प्रत्येक चौकार षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अशोक थले आपल्या ग्रुप ग्रामपंचायत खंडाळ्याचे माजी उपसरपंच यांच्याकडून सुद्धा किती रे 200 रुपये प्रत्येक षटकाराला. अध्यक्षांनी जर षटकार मारला तर हॅट्रिकला तर भरपूर बक्षिसांची लयलूट झालेली आहे. यावेळेला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, षटक क्रमांक 2 संपलंय आणि धावसंख्या झाली ती 13 धावा. किती धावा दिल्या? वाईट 4 कसे 2 वाईट आहेत ना, 2 वाईट आणि 2 एक डबल आणि हा डॉट 2 4 5. तर एक सुरेख गोलंदाज ज्या प्रकारे मंगेश मात्रेनी जे षटक केलं होतं 3 धावा दिल्या होत्या तशाच प्रकारचं कर्णधारांनी सुद्धा या इलाइट संगमच्या 4 धावा देत 2 फलंदाज गारद केलेत. इथे मात्र निर्वी गावंड संघाला अडचणीत आणलेला आहे. पंचांना एक विनंती आहे, जो एक्स्ट्रा फलंदाज येतो त्याला तिथेच उभं करायचं आहे. तो गायडन्स देण्यासाठी खेळपट्टीवर जाऊ शकत नाहीये. तर आपल्या पंचक्रोशी प्रीमियम लीग साठी सतत 3-4 दिवस आपण बघतोय जे आपले सर्वांचे लाडके समालोचक यश माबरोकर इथे आलेले आहेत. त्यांचं मी शब्दसुबळाने हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यांना विनंती करतोय की त्यांनी मायक्रोफोनवर यायचं आहे. तर सामना चालू आहे मैदानात. आपण बघतोय योगेश थळे आणि योगेश भगत आणि प्रफुल्ल पाटील ही जोडी मैदानात आहे. ही जोडी काही करू शकतो, कारण क्रिकेट हा रंग बदलणारा खेळ आहे. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु चेंडूला गती कमी होती, गतीमध्ये विवरण होतं. योगेशला त्याने भारलं होतं, कारण योगेश हा आपण बघतो एक चांगला खेळाडू आहे आणि त्याला कसं आपल्या जाळ्यामध्ये अडकवायचं तेच गोलंदाज करतोय. गोलंदाज आहे तो मेहुल हा एक स्पिन गोलंदाजी करतो आणि या स्पिनच्या जाळ्यामध्ये पहिला चेंडू सुरेख टाकला गेला आहे. धावसंख्या स्थिरावले, धावसंख्या झाली ती 13. अजूनही 39 धावांची गरज आहे. यावेळेला मात्र आपण बघतोय सुरेख फटका पाहायला मिळतोय. धावसंख्येत 1 नि वाढ झाली. धावसंख्या झाली 14. प्रफुल्ल पाटील, ज्या प्रफुल्ल पाटीलनं आपल्या संघाला 3 लागोपाठ षटकार मारून 20 धावांची खेळी केली होती 4 चेंडूत, तोच प्रफुल्ल पाटील मैदानात आहे. अध्यक्ष आहेत आणि सामन्यामध्ये चेंजेस करण्याचे यावेळेला अतिरिक्त उचली चेंडू घेतो, अतिरिक्त स्पिन होतो चेंडू. पंचांनी कारवाई केली. नियम क्रमांक 22 स्वेर चेंडू. पुढील सामन्याचे 12वे खेळाडू 2 येऊ द्या इथे लवकरात लवकर. तर यावेळेला मात्र चेंडूला कनेक्ट करतोय, जातोय थर्ड मॅन च्या वरून षटकार.
पुन्हा एकदा फुलटा चेंडू, यावेळेला मात्र झेलची संधी आहे. वन बाउन्स जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावसंख्या झाली ती 22 धावा धावफलकावर. 30 षटक चालू आहे. नक्कीच या षटकात रन्स लुटण्याची शक्यता आहे दोन्ही फलंदाजांकडून. आपण बघतो योगेशचा बल्ला अजून खामोश आहे. योगेशची जर वैयक्तिक खेळी बघितली तर अजूनही एकाच धावेवर खेळतोय. सलामीला आलेला हा फलंदाज आहे. यावेळेला पुन्हा एकदा योगेशला बीट करतोय. सुरेख गोलंदाजी. चेंडू कुठल्या स्पॉटवर खातोय आणि जातोय विकेट किपरच्या हातात. निर्धाव चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग ऑनला. झेल होतोय तिथे. लागल्या त्या 22 जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज नाही. 34 कशा 30 हव्यात ना. तर 6 चेंडू आणि 30 धावा जिंकण्यासाठी पाहिजे. तर मी पुढील विवरण या षटकाचं करण्यासाठी माझे साथी समालोचक यश मापगावकर सरांना मी देतोय. 6 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण आहे सर. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार. येतोय पहिल्या चेंडूवरती चौकार. धक्का घे छक्का. कमांड इज मास्टर. चेंडूवरती 20 धावा कराव्या लागतील. स्ट्राइक वरती प्रफुल्ल पाटीलला आपण पाहतोय ज्या पद्धतीने सुरुवात केल्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. 4 चेंडूवरती 20 धावांची रिक्वायरमेंट. प्रफुल्ल पाटील जर आपण पाहिला तर आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा हीच सिच्युएशन होती. तीच पुनरावृत्ती मैदानावरती करताना पाहायला मिळणार का. यावेळेचा फटका क्षेत्ररक्षक त्या दिशेला आहे. एक धाव धावफलकावरती पूर्ण आणि येणाऱ्या 3 चेंडूवरती आता मात्र आपण पाहतो 19 धावांची रिक्वायरमेंट आहे. या 19 धावा धावफलकावरती कराव्या लागतील. 19 धावांची गरज. प्रफुल्लची विकेट घेतली तर समीर मालुदा यांच्याकडे 500 रुपयांचं पारितोषिक. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा होता. पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफस्टिक.
अशा या पद्धतीने आपण पाहतोय. आता मात्र येणारे 2 चेंडू बाकी, 19 धाबांची रिक्वायरमेंट या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू मात्र बीमर घोषित केला. 2 चेंडू मैदानावरती आलाय आणि त्याबरोबरने आपण पाहतो एक चान्स क्रिएट झालाय. दोन बॉल 15. 2 चेंडू वरती 15 धाबांची रिक्वायरमेंट आहे. जर आपण मॅच मध्ये पाहिलं तर चान्स क्रिएट झाला होता, ऑपॉर्च्युनिटी आली होती. 9 चेंडू आपण मैदानावरती पाहिला सुद्धा होता. मात्र त्यानंतर कमालीचं कमबॅक आपण गोलंदाजच्या माध्यमातून पाहतोय. बोलूयात मॅचच्या दिशेला, ज्या ठिकाणी गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न मध्ये अयशस्वी. सामना जिंकलाय तो म्हणजे संघ आपण पाहतोय. गोलंदाजी करणारा संघ, त्याच्या नावावरती हा पूर्णतः सामना.